नाईट शिफ्टवर आलेल्या एका 30 वर्षीय महिला स्टाफ नर्सचा रुग्णालयाच्याच शौचालयात मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे। तर घटना नक्की काय आहे ते पुढे पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। तर मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या नर्सचे नाव रुपाली बर्मन असून त्या 30 वर्षांच्या होत्या। 12 ऑगस्टच्या रात्री 8 वाजता त्या आपल्या नियमित नाईट शिफ्टसाठी रुग्णालयाच्या हाय डिपेंडन्सी युनिटमध्ये हजर झाल्या होत्या। रात्री सुमारे 10:20 सुमारास त्या वॉर्डमधील वॉशरूममध्ये गेल्या, पण बराच वेळ लोटूनही त्या बाहेर आल्या नाहीत। सहकाऱ्यांनी त्यांना बाहेरून हाका मारल्या, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। दरवाजा आतून बंद असल्यामुळे सहकाऱ्यांची चिंता वाढली। शेवटी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा रुपाली बर्मन या जमिनीवर अचेत अवस्थेत पडल्याचे दिसून आले। त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। प्राथमिक तपासानुसार मृतदेहावर बाह्य जखमेच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत आणि कोणतीही सुसाईड नोटही सापडलेली नाही। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे। पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। सध्या पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। नाईट ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात आणि रुग्णालयातील स्टाफमध्ये भीती तसेच संतापाचे वातावरण आहे। या प्रकरणाचा सत्यशोधन तपास लवकरात लवकर व्हावा हीच सर्वांची मागणी आहे।